खासदार संजय राऊत यांच्याकडून एक फोटो शेअर करण्यात आलेला आहे। यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि धनंजय मुंडेंसोबत वाल्मिक कराड दिसतोय। त्यावरून राऊतांनी निशाणा साधलाय। देशमुखांच्या हत्येचा खरंच तपास होईल का, असा सवाल राऊतांनी उपस्थित केलाय। तर संजय राऊतांनी हा फोटो शेअर केलेला आहे। यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि धनंजय मुंडे त्यासोबतच वाल्मिक कराड पाहायला मिळतोय आणि याचवरून संजय राऊतांनी निशाणा साधलेला आहे। देशमुखांच्या हत्येचा खरंच तपास होईल का, असा सवाल त्यांनी विचारलेला आहे। या सगळ्या संदर्भात संजय राऊतांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूयात। वेटिंगला काय असेल तर सत्य आणि न्याय, न्याय वेटिंगला आहे। काल मी एक फोटो ट्विट केला, त्याच्यामध्ये मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतले जे प्रमुख आरोपी आहे वाल्मिक कराड, त्याचे आका धनंजय मुंडे, पाठीमागे पाशा पटेल, समोर एकत्र सगळे हसत खेळत टाळ्या देत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मुख्यमंत्री आणि आताचे डेप्युटी सीएम मिस्टर एकनाथ शिंदे, त्याच्या बाजूला शिवराज सिंग चौहान। म्हणजे ज्याला आपण ऑर्गनाइज क्राईम म्हणतो, हा ऑर्गनाइज क्राईमचाच प्रकार दिसतो। त्याच्यामुळे हा जो फार चाललेला आहे तपासाचा, हा मला आता हळूहळू खोटा वाटतो। हे भंपकपण आहे। देखील आरोप लावतात दादांचं म्हणणं आहे। हे दादा कोण ठरवणार? दादा कोण ठरवणार? पुरावे नाहीत, कोणाकडे पुरावे होते? तुमच्या जरडेश्वर कारखाना, त्याच्यावर रेड पडल्या, ईडीच्या धाडी पडल्या, तेव्हा पुरावे होते, आणि जेव्हा तुम्ही पक्षांतर केलं तेव्हा पुरावे नष्ट झाले। पुरावे निर्माण करणं आणि पुरावे नष्ट करणं हे मोदी, शहा आणि फडणवीस यांच्या हातामध्ये आहे। या देशात कुठे, या राज्यात कुठे कायद्याचं राज्य सुरू आहे?